ऑपरेशन्स हा एक नवीन पार्ट आपण बघतोय, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कुठले कुठले असतात? तर नॉर्मली मॅथ्स मध्ये आपण ऑपरेशन्स म्हणजे कॅल्क्युलेशन साठी जे जे वापरतो त्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणतात. असे मुख्य ऑपरेशन्स आपले 4 आहेत. दॅट इज प्लस, ऍडिशन, मायनस, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके, तर हे 4 बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत की त्यांचा वापर किंवा त्यांच्यावरती आधारित क्वेश्चन्स आपल्याला या पार्टमध्ये बघायचे आहेत. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे काय, त्यांचा यूज कसा करायचा. आता सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन मध्येच हे बघूया आपण की ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन 4 मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत. तर त्यापैकी प्रेफरन्स कसा आहे बघा. साधारण प्रेफरन्स असा असतो मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन. ओके, तर या सिरीज मध्ये आपल्याला फॉलो करायचं. म्हणजे सुरुवातीला ही 4ही ऑपरेशन्स तुमच्या त्या इक्वेशन मध्ये असतील, क्वेश्चन मध्ये असतील, तर सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे गुणाकार करायचं, मग भागाकार करायचं, मग ऍडिशन करायचं, बेरीज करायचं, आणि नंतर सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायचं. तर या रँक प्रमाणे किंवा या सिरियल प्रमाणे जायचं. हा जो क्रम किंवा ही जर सिरियल तुम्ही ब्रेक केली, पहिल्यांदा ऍडिशन केली नंतर मल्टिप्लिकेशन, तर आन्सर विल बी रॉंग. ओके, तर ही सिस्टीम किंवा ही सिक्वेन्स, हा सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायचा आहे. सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन आणि मग सबस्ट्रॅक्शन. ओके, मल्टिप्लिकेशन गुणाकार, डिव्हिजन भागाकार, ऍडिशन बेरीज आणि सबस्ट्रॅक्शन वजाबाकी. तर या पद्धतीने आपल्याला जायचं. तर मॅथमॅटिकल ऑपरेशनशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत त्यात आपण बघणार आहोत. ठीक आहे, क्वेश्चन बघूया आपण. तुम्हाला सगळे आता जे आले त्यांनी ध्यानात ठेवायचं. मल्टिप्लिकेशन, फर्स्ट ऑपरेशन मल्टिप्लिकेशन, नंतर डिव्हिजन घेणार आहे, नंतर ऍडिशन आणि नंतर सबस्ट्रॅक्शन. ही सिरियल आहे, या सिरियल प्रमाणे आपल्याला जायचं. हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. ओके, जर तुम्हाला महत्वाचं वाटत असेल तर हे तुम्ही या पद्धतीने लिहून घ्या. सिरियल कशी आहे ती, मल्टिप्लिकेशन, फर्स्ट मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार, देन डिव्हिजन म्हणजेच भागाकार, देन ऍडिशन म्हणजे बेरीज. ओके, आणि लास्ट सबस्ट्रॅक्शन. दिसतंय का बघ. ओके, तर ही सिरीज आहे, या प्रमाणात आपल्याला ऑपरेशन्स करायचे. ते पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन गुणाकार, नंतर भागाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी. ते कसं करायचं, काय करायचं आपण क्वेश्चन मध्ये बघूया. सी, क्वेश्चन विल बी if plus means minus, minus means multiplication, division means plus, and multiplication means division, then what will be the value of 15 minus 3 plus 10 into 5 divided by 5. हा क्वेश्चन आहे आपला. अवघड पण म्हणू शकता तुम्ही, सोपा आहे पण म्हणू शकता. ओके, फक्त काय केलं, एक्सचेंज केलं. प्लसला मायनस म्हणायचंय,
मायनस असेल तर तिथं आपण मल्टिप्लिकेशन घ्यायचं. थोडक्यात काय एक्सचेंज करायचं. साइन साईडचे जे काय ऑपरेशन्स आहेत ते एक्सचेंज करायचे. जिथं प्लस असेल तिथं मायनस घ्यायचं, मायनस असेल तिथं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, डिव्हिजन असेल तिथं प्लस घ्यायचं आहे आणि मल्टिप्लिकेशन असेल तिथं डिव्हिजन घ्यायचं. म्हणजे ह्या इक्वेशनला तुम्हाला पहिल्यांदा मॉडिफाय करावं लागेल आणि मग तिचे ऑपरेशन करावं लागतील किंवा मग त्याचं काय करावं लागेल आपल्याला आन्सर शोधावं लागेल. मी आन्सर इथं लिहितो तुमचे 522 A, B, C. These are the options. Okay. First, how to start? 15 minus 3 plus 10 into 5 divided. This is your question. Now see. मी आहे तसे फक्त नंबर्स लिहितोय म्हणजे मध्ये स्पेस ठेवलेले. आता आपल्याला एक्सचेंज करायचं. काय काय एक्सचेंज करणार आहे तुम्ही बघा. तो मायनस मायनस मीन्स मल्टिप्लिकेशन म्हणजे मायनसच्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन साइन आपण एक्सचेंज केलं. प्लस प्लस मीन्स मायनस म्हणजे प्लसच्या ठिकाणी आपल्याला मायनस द्यायचं. मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन मीन्स डिव्हिजन मल्टिप्लिकेशनच्या ठिकाणी आपण डिव्हिजनचं साइन वापरले. आणि डिव्हिजन साठी काय चेक करा. डिव्हिजन मीन्स प्लस, डिव्हिजन मीन्स ऍडिशन. ओके, सो दिस विल बी युअर न्यू इक्वेशन किंवा मॅथमॅटिकल रिलेशन तयार झालेलं आहे. हे फर्स्ट इक्वेशन होतं. हा फॉर्म्युला किंवा इक्वेशन होतं त्याला एक्सचेंज केलेलं आहे. कसं एक्सचेंज केलंय अकॉर्डिंग टू गिवन डेटा. याच्यामध्ये जो डेटा दिलेला आहे त्या डेटाप्रमाणे त्यांनी बदल करा म्हणलेला आहे. बदल करायचा आणि नंतर ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आता मी इथं साईडलाच ठेवून ठेवतो. आपलं सिरियल कसे ठरलेलं आहे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन प्लस देन मायनस. दिस इज युअर ऑपरेशनचे या स्टेजेस आहेत. ठीक आहे. पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन देन डिव्हिजन देन ऍडिशन देन सबट्रॅक्शन. ओके, पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करायचं. सो यू हॅव टू मल्टिप्लाय फर्स्ट. सो 15 into 3 45 मायनस 10 आहे तसंच राहील. ही पहिली स्टेप झाली मल्टिप्लिकेशन. नंतर काय करणार मायनस 10 या दोघांचे डिव्हिजन आहे. मल्टिप्लिकेशन नंतर डिव्हिजन करायचे आपल्याला. डिव्हिजन मायनस आहे तसं 10 डिवायडेड बाय 5 2 प्लस आहे तसं. ही सेकंड स्टेज आलेली समजले सगळ्यांना. 15 into 3 45 मायनस 10 डिवायडेड बाय 5 2 प्लस 5 ऍज इट इज. आता हे तुम्ही इक्वल टू करू शकताय. 45 मायनस 2 43 प्लस 5 कळत असेल तर तुम्ही स्टेज वाढवत जा. 45 मायनस 2 43 प्लस 5 या दोघांची बेरीज किती. दिस विल बिकम 48. So your answer will be 48. आहे का चेक करा 48. So this will be your answer 48. Okay. क्वेश्चन लिहून घ्या. तुमच्या पद्धतीनं सोडवा तो. मी एका खाली सोडवलेलं आहे. मला जसं योग्य वाटतं त्याप्रमाणे सोडवा.